बघूया। मुंबई अहमदाबाद मार्ग खचलाय। नायगाव भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गावरची वाहतूक त्याच्यामुळे ठप्प झाली आहे। नायगाव भाईंदर दरम्यान अवजड वाहनांची चाकं अडकलेली आहेत। मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाला मोठा फटका बसलाय। ही दृश्य सध्या आपण तिथली बघतोय। जेके टायर जवळची जी पाईपलाईन आहे तिच्या खोदकामामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। ऐन कामाच्या वेळी प्रशासन या सगळ्या प्रवाशांचा खोळंबा झालाय। ही सध्या दृश्य आपण बघतोय। अवजड वाहनं आहेत ही दोन, ज्याचे चाकं तिथं अडकल्याचं आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे रस्ताच ब्लॉक झालाय आणि वाहतूक सगळी ठप्प झालेली आहे। पाईपलाईनचं काम इथं सुरू आहे, त्याच्यामुळे खोदकाम केलेलं होतं आणि त्यामुळेच ही वाहनं इथं अडकून पडली असं म्हटलं जातंय। मुंबई अहमदाबाद मार्गावरची ही दृश्य आहेत सध्या आपण बघतोय ती। वसईजवळ हा रस्ता खचलाय आणि त्याच्यामध्ये अवजड वाहनांची चाकं अडकलेली आहेत आणि अगदी एका बाजूला एक अशी 2 ते 3 वाहनांची चाकं अडकल्याचं दृश्यामध्येच आपण पाहू शकतोय। त्याच्यामुळे 2 व्हीलर व्यतिरिक्त कुठली गाडी तिथे जाऊ शकेल असं सध्या तरी चित्रांवरून दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर आणखी मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आता लवकरात लवकर याच्यावर प्रशासन काय नेमकं पाऊल उचलते, अवजड वाहनं कशा पद्धतीने हटवते आणि वाहतूक पूर्ववत होती हे पाहावं लागेल। प्रतिनिधी विपुल पाटील आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। विपुल, सध्याची काय परिस्थिती आहे, वाहतुकीवर नेमका काय परिणाम झालाय? नक्कीच सकाळी पहाटे हे या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने रस्ता खचलेला आहे। त्यामुळे त्या रस्त्यामध्ये 2 ट्रक जे आहेत ते रुजलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण जी वाहतूक आहे महामार्गावरची ती संपूर्ण वाढलेली आहे आणि त्यामुळे लांब ते लांब रांगा लागलेल्या वाहनांच्या। अजूनही हा ट्रक जे आहे ते बाहेर काढण्यात आलेला नाही आहे। मात्र आता हे ट्रक कधी बाहेर काढण्यात येतील त्यानंतर ही वाहतूक सुरळीत होणार आहे। निश्चित। आणि ही जी अवजड वाहनं इथं अडकलेली आहेत त्या सगळ्या दरम्यान त्याच्यावर नेमकं काय काम सध्या सुरू आहे? ही वाहनं बाजूला हटवण्याचं काम सुरू झालंय का? त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने ते वाहन हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। बरं, निश्चित। आणि वाहतूक आता लवकरात लवकर पूर्वपदावर येणं फार महत्त्वाचं असेल। विपुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।